महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्यातील आमदारांना मूळ पगार 1,82,200 रुपये आहे. त्यावर 28% महागाई भत्ता 51,016 रुपये आहे. आणि इतर भत्ते पकडून महाराष्ट्र राज्यातील आमदारांचा पगार हा 3 ते 3.5 लाखाच्या घरात जातो. आणि एवढे असूनही आमदारांना प्रवास भत्ता 16 रुपये किलोमीटर प्रमाणे जर स्वतःच्या गाडीने प्रवास केला तर दिला जातो. बाकीचे भत्ते हे आहेतच, परंतु आमदारांना एक भत्ता दिला जातो. विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये हजर राहण्यासाठी आमदारांना प्रतिदिन 2,000 रुपये भत्ता दिला जातो. तो का दिला जातो हे महाराष्ट्र राज्यातील जनतेला एकदा तुम्ही सांगितले पाहिजे, आणि ते देण्यापाठीमागे काय निकष आहेत हेही तुम्ही एकदा स्पष्ट केले पाहिजे. हे भत्ते दिल्यामुळे विधानसभा 288, विधान परिषद 78 असे 366 आमदार असून या 366 आमदारांना 2,000 रुपये प्रतिदिन विधान परिषदेमध्ये हजर राहण्यासाठी दिल्यामुळे हे कार्यकालीन दिवस कमीत कमी वर्षभरात असतात. 60 जास्तीत जास्त दिवस असतात. आणि या 60 दिवसांचा 2,000 रुपयांनी गुणाकार केल्यास ते होतात 1,20,000. आणि 1,20,000 जर 366 आमदारांना एका वर्षात द्यायचे म्हटले तर त्याचा गुणाकार होतो 4,39,20,000. मग राज्याच्या तिजोरीवर हा अतिरिक्त भार नाही का? जर आमदारांना पगार 1,82,200 रुपये आहे, महागाई भत्ता 51,016 रुपये आहे, आणि 16 रुपये किलोमीटर प्रमाणे जर प्रवास भत्ता दिला जातो, तर मग हा एवढा पगार, महागाई भत्ता या सगळ्या गोष्टी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हजर राहण्यासाठी नाहीत का? मग 2,000 रुपये हा प्रतिदिन भत्ता कशासाठी? तुम्ही जर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करीत असाल तर तुमच्या या अशा गोष्टींचा मी जाहीर असा निषेध करीत आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान, जय किसान.